नाशिक, प्रभू श्रीरामाची नगरी, कुंभनगरी. पण सध्या ही ओळख मागे पडली आहे, कारण शहराची नवी ओळख तयार झाली आहे. ती म्हणजे खड्ड्यांचं शहर. नाशिकमधील खड्डे जर बघितले तर जीव घेणे ठरतायत. आतापर्यंत 4 जणांचा खड्ड्यांमुळे बळी गेलेला आहेत. अनेक जण जखमी हे होत आहेत, मात्र अजूनही प्रशासनाला जाग आलेली दिसत नाहीयेत. नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय. आतापर्यंत या खड्ड्यांमुळे 4 बळी हे नाशिककरांचे गेलेले आहेत आणि मी आता एक्सलो पॉइंट या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी भला मोठा असा खड्डा आहे. रस्त्यांवरती खडीही पसरलेली आहे, चिखलमय असा रस्ता झाला आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि पुढे बघा, पूर्णतः रस्त्यांची चाळण ही झालेली आहे. कुंभनगरीत खड्ड्यांचा मेळा भरल्याचं NDTV मराठीनं वारंवार दाखवलं. गेल्या 15 दिवसात नाशिकच्या रस्त्यांची झालेली दैना आम्ही सातत्यानं दाखवली. प्रशासनाला धारेवर धरत नाशिककरांचा जीव जात असताना मंत्री महोदय कुठे आहेत असा सवालही आम्ही विचारला. अखेर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन काल परवा नाशकात पोहोचले. अधिकारी ठेकेदारांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि आज रस्त्यावर उतरून पाहणी केली. ज्या रस्त्यावरून नाशिककर रोज जीव मुठीत धरून प्रवास करतात, त्याच रस्त्यावरून आज गिरीश महाजन यांचा ताफा गेला. तेव्हा म्हसरूळ मखमलाबाद रस्त्यावरील खड्ड्यांनी मंत्री महोदयांना वास्तवाची आणि नाशिककरांच्या वेदनेची जाणीव करून दिली. खड्डे तर आम्ही तात्काळ बुजवतोय, पण हा रस्ता सगळा कॉन्क्रीटचा आम्ही घेतलेला आहे. त्याचं काम चाललं आहे, युटिलिटीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम सुरू आहे. ते पावसामुळे थोडं थांबलेलं होतं, पण आता ते वेगाने करण्याची सध्या सूचना आम्ही दिलेल्या आहे. मला वाटतं या 4-5 दिवसामध्ये तर सगळे खड्डे बुजले जातीलच, पण जे काम सुरू आहे, जे रेग्युलर तर मोठं काम सुरू आहे, सगळे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय, व्हाईट टॉपिंग करतोय, त्यालासुद्धा गती आपण दिलेली आहे. एक 4 महिन्यामध्ये सगळे कामं जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये ते पूर्ण होतील. गिरीश महाजनांनी रस्त्याची चाळण झाल्याचं मान्य करत काही दिवसात खड्डे बुजवले जातील आणि 4 महिन्यात शहरातील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनतील असं आश्वासन दिलं. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे 4 नाशिककरांचा नाहक बळी केलाय. दीपाली बेळे आजींचाही याच खड्ड्यांनी बळी घेतला. 39 दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या, मात्र ती झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला. आपला 43 वर्षांचा सुखी संसार एका खड्ड्यामुळे उद्ध्वस्त झाल्याचं सांगताना दिलीप बेळे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या बेळे कुटुंबियांचीही मंत्री गिरीश महाजनांनी सांत्वनपर भेट घेतली. मग आता आमचं 43 वर्षाचा आमचा संसार आहे. जीवनात आम्ही फार चढ उतार बघितलं, पण अशी वेळ कधी आली नव्हती. येईल अपेक्षा पण नव्हती. शासनाच्या वतीने सुद्धा आम्ही परवाच सांगितलेलं आहे, कारण मोठा खर्चही त्यांना त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यांचे मिस्टर आहेत, ते रिटायर्ड आहेत, त्यामुळे शासनाच्या वतीने एक 5 लाख रुपयाची आर्थिक मदत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन आणि ते निश्चित त्यांना देण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू. गिरीश महाजनांनी नाशिक महापालिकेच्या महापौर आणि अधिकाऱ्यांसह शहरातील रस्त्यांची पाहणी केली. वस्तुस्थिती लक्षात आल्यावर कामचुकार अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. मी त्यांना एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. माझा व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे. 9096351515. हा व्हॉट्सअप नंबर आहे. याला तुम्ही फोटोग्राफ्स, जिओ टॅग फोटोज पाठवू शकतात आणि माझं स्वतःचा लिंक आहे इंस्टाग्रामची, त्याच्यावरही तुम्ही जिथे जिथे खड्डा आहे ते मला टॅग करू शकता. किती दिवसात त्यावरती कारवाई होईल? काय फोटो पाठवा. मंत्री महोदयाने आठवडाभराची वेळ दिलेली आहे सगळ्याच कंत्राटदारांना. त्यामुळे मला असं वाटतं रिपेअर वर्क्सचे टेंडर देखील ओपन झालेले आहेत की आता काल 1 ऑगस्ट होती. मला असं वाटतं 10 ऑगस्टच्या आधी आपल्या सगळ्याच रस्ते हे मोटरेबल आणि सुस्थितीत दिसतील. गेल्या 15 दिवसापासून NDTV मराठीनं नाशिकमधील खड्ड्यांवरून आवाज उठवलाय. खड्ड्यांमुळे 4 नाशिककरांचा गेलेला बळी, वाहन चालकांना होणारा त्रास, वाहनांचं होणारं नुकसान, नाशिककरांना होणारा मनस्ताप, या सगळ्याला वाचा फोडण्याचं काम NDTV मराठीनं केलं आणि त्याची दखल महापालिका आणि मंत्री महोदयांना अखेर घ्यावी लागली. 4 जीव गेल्यानंतर प्रशासन आता जागं झालं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी 8 दिवसात शहरातील खड्डे बुजवण्याचं आणि 4 महिन्यात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचं आश्वासन दिलं आहे.
त्यामुळे आता नाशिककरांचं लक्ष या आश्वासनाकडे नाही तर पुढील 8 दिवसात नक्की किती खड्डे बुजवले जातात याकडे लागला आहे. कारण हा प्रश्न फक्त रस्त्यांचा नाही तर नाशिककरांच्या जीवाचा आहे. कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.